सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज धम्मपदातील प्रकरण 11 जरा वग्गो याचे आपण पठण करणार आहोत। गाथा नंबर 146। कोण हासो किमान नित्यं पज्जलिते सती अंधकारेण नाद्धा प्रदीपं न गवेसत। कैसे हसने कैसा आनंद सर्वत्र नित्य जड़ता है। अंधाराने वेडला परी दीपक शोध न घेता है। जेव्हा हे संसार रागादी अग्नींनी निरंतर जळत आहे तेव्हा कसले हसणे आणि कसला आनंद तुम्हाला सुचत आहे। अविद्येच्या अंधकाराने तुम्ही सर्व बाजूंनी घेरलेले असताना प्रज्ञाप्रकाश देणाऱ्या दिव्याचा तुम्ही शोध पण घेत नाही। पश्चेत कथं बिंबम अरूकायं समुस्थितं आतुरं बहुसंकल्पं यस्य नत्थि ध्रुवं ठिति। चित्रित ह्या शरीरास बघा व्रण रोगाचे घर राही। बहुसंकल्प विकल्पायुक्त तया स्थिती शाश्वत नाही। पहा, हे विचित्र शरीर जे व्रणांनी युक्त आणि अनेक हाडांच्या सहाय्याने हे बनवलेले आहे। अनेक संकल्प विकल्पांनी भरलेले हे शरीर त्याची स्थिती फारच अनित्य आहे। त्याची स्थिती निश्चित नाही। परिजिन्नमिदं रूपं रोगनिढ्ढं प्रभुग्रं भिज्जति पुति संदेहो मरणं हि जीवितं। जरा जीर्ण हे शरीर भंगुर आणि रोगागन सडुनी होई भग्न त्वरा संपे जीवन मरणावर। हा देहाचा आकार जरा जीर्ण आहे, रोगांचे घर आहे आणि अत्यंत भंगूर आहे। हा सडणाऱ्या वस्तूंचे आधार असून विनाशास प्राप्त होतो आणि निश्चितच जीवनाचा अंत मृत्यूत होतो। यानी मानी अपत्थानी अलापुने वसारदे कपोतकानी अठ्ठीनी तानी दिश्वान कारती। सरदात जैसे कद्दू फेकिले स्वैर जाती कपोत रंगी हाडे तैसेच फेकले जाती। पाहुनी अशा असती कोणास होई प्रीती। शरद ऋतूत उत्पन्न झालेल्या फेकलेल्या निरुपयोगी भोपळ्याप्रमाणे
फेकलेल्या कबुतराच्या रंगाप्रमाणे असलेल्या या हाडांची कोणास प्रीती होईल? कठीनं नगरं कथं मनसलोहित लेपनं येथ जराच मच्चूच मानो मखोच ओहितो. हे रूपनगर हाडांचे रक्तामासाने लीपले. जयांतरी जरानी मृत्यू द्वेष अभिमान लपले. हे शरीर हाडांचे बनलेले नगर आहे. मांस आणि रक्ताने लिपलेले, पोतलेले आहे, ज्याच्या आत जरा, मृत्यू, अभिमान, द्वेष दडलेले आहेत. जीरंती वेराजिरथा सुचित्तां अथो शरीरं पिजरा उपेति सतंच धम्मो न जरन उपेति संतो हवेसाभिपवेदयन्ति. सुसज्ज राजरथ जसा जुना होई तसे दग्ध हे शरीर होई जरेने. संताचा धर्म ना जुना तसा होई संतास संत ही सांगते त्वरेने. ज्याप्रमाणे राजाचे सुचित्रित रथ जुने पुराणे होतात, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा जरा जीर्ण होते. परंतु संतांचा, बुद्धांचा धम्म कधी जुना होत नाही. संत लोक संतांना असेच सांगत असतात. अपसुत्ताय पुरुषो बलोबद्धो वजीरति मंसानि तस्स वड्ढन्ति पय्यातस्स न वड्ढति. अल्पश्रुत मनुष्येहि बैला समवाढत जाई मास तयाचे वाढतसे प्रज्ञान वाढत राही. अल्पश्रुत मनुष्याचे बैलासारखे फक्त मांस वाढते, मात्र त्या प्रमाणात त्याची प्रज्ञा वाढत नाही. अनेक जाती संसारम संधाविसं अनिबिषं गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः. अनेक जन्म या संसारी प्रवास करिता धावतसे गृहनिर्मात्या शोधाया सतत जन्म हे दुःख असे. ह्या शरीर रूपी घराच्या निर्मात्याचा शोध घेत मी अनेक जन्म सतत ह्या संसारात धावत होतो. वारंवार जन्म घेणे वस्तुतः दुःखदायी आहे. गहकारक दिठोसी पुन्हा गेहन काहसी सब्बाते फासुका भग्गा गुहकूटं विसंखितं विसंखारगतं चेतं तन्नानं खयमज्जगाम. गृहनिर्मात्या तुला पाहिले आता तू घर ना बनवू सकेन. तुटून पडल्या सर्व साखळ्या विस्कळीत शिखर झाले. तृष्णाचा क्षय होऊन आहे संस्कार रहित मन झाले. हे गृहनिर्मात्या, तुला मी आता पाहिलेले आहे. तू आता माझ्यासाठी पुन्हा घर बांधू शकणार नाही. तुझ्या सर्व साखळ्या तुटून पडलेल्या आहेत. घराचे शिखर पण
विस्कळीत झालेले आहे. आता माझे चित्त संस्कार रहित झालेले आहे, अर्थात संपूर्ण तृष्णांचा क्षय झालेला आहे. अचरित्वा ब्रह्मचर्यम् अलब्धायो बने धनम् जिनको चावधायन्ति हीनमच्छेव पल्लले ब्रह्मचर्ये न पाणूनि धन न अर्जति यौनातम् निर्मत्स्य तळाकाठी जैसे वृद्ध क्रौंच हा चिंतित. ज्यांनी बाल्यावस्थेत ब्रह्मचर्याचे पालन केले नाही, ज्यांनी तरुणपणात धन कमावले नाही, असे लोक मासे नसलेल्या तलावाच्या काठावर बसलेल्या म्हाताऱ्या क्रौंच पक्ष्याप्रमाणे चिंताग्रस्त होतात. अचरित्वा ब्रह्मचर्यम् अलब्धायो बने धनम् सेंतीचा पाती खिनावं पुराणानी अनुत्थनम् ब्रह्मचर्यं न पाणूनि धन न अर्जति योनातम् धनुतून सुटल्या बाणा समते जुन्या वैभवी रमतात. ज्यांनी बाल्यावस्थेत ब्रह्मचर्याचे पालन केले नाही, ज्यांनी तरुणावस्थेत धन कमावले नाही, ते म्हातारपणात धनुष्यातून सोडलेल्या बाणाप्रमाणे जुन्या गोष्टी आठवून पश्चाताप करीत राहतात. अशा तऱ्हेने जरावग्गो येथील काही गाथांचा आपण पठन केलेलं आहे. जय भीम.